हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आता इथं संध्याकाळसाठी मी दिवा लावते आणि आज आहे संकष्टी, तर त्यासाठी मी इथं मोदक बनवणार आहे। तर त्याची पण तयारी चालू आहे। नारळ इथं सोलून घेतलं आहे आणि आता देवापुढं फोडून त्याचं मग लगेच खोबरं काढून घेतलं आणि त्याच नारळामध्ये साखर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड टाकून लगेच ते बारीक करून घेतलं आहे। पीठ मगाशीच मळून ठेवलं होतं, तर त्यामुळे पटकन आधी गोळे बनवून घेतले आणि थोडंसं पीठ चपातीसाठी पण लाटणार होते। चपात्या पण बनवायच्या होत्या, त्यामुळे थोडंसं पीठ जे होतं तर ते पातळ झालं। नाहीतर मोदक बनवायचे असेल तर थोडंसं घट्टसरच पाहिजे पीठ, पण थोडंसं पातळ झालेलं। मग सगळेच एकदम लाटून ठेवल्या आणि मग गोळे सगळे लाटून झाल्यानंतर पटकन मग एक एक करून भरून घेतले आणि लगेच उकडायला ठेवले मोदक। आणि बाकीचा स्वयंपाक पण जो आहे तर तो लगेच बनवून घेतला। मोदक शिजेपर्यंत स्वयंपाक पण झाला होता आणि आता लगेच मग आरतीची तयारी केली आणि आरती पण केली लगेच आणि सगळ्या घरातून धूप पण फिरवून घेतला। त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी पाऊस तर सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यात काय सिच्युएशन चालू आहे। 2 ते 3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस होता, मुसळधार अगदी, हवा पण येत नव्हती, त्यामुळे कपडे तर बिलकुल सुकले नव्हते। म्हणून पूर्ण इकडं बेडरूममध्ये 2-4 रस्स्या बांधून घेतल्यात, कारण आता यावर्षी जास्तच कपडे आहेत, परीचे विहीचे जास्तच कपडे असतात त्यामुळं। तर मी सांगितलेलं याआधी थोडासा मोबाईलचा ट्रायपॉड जो आहे तर तो खराब झाला आहे, त्यामुळे मोबाईल मग असाच कुठेतरी ठेवावा लागतो, म्हणून मी जास्त डेली व्लॉग वगैरे नाही बनवते आणि सध्या वेळ पण भेटत नाही। कधी कधी वाटतं मला की बंद पण करावं, बघू मी याच्यावर तुम्हाला एक जर्नी पण शेअर करेनच माझी यूट्यूबची। तर हे सगळे कपडे वगैरे लावून घेतले मग आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागले। तर रात्री हे सगळे कडधान्य जे होते तर ते भिजत घातले होते ह्याला मोड आणायला। चांगले मोड येण्यासाठी हे कापडात व्यवस्थित बांधून ठेवायचं कॉटनच्या, त्यामुळं चांगले येतात मोड आणि पटकन येतात। तरी 8-10 तासात व्यवस्थित छान मोड येतात। तर इथं आता हे बटाटा उकडून घेतला होता मी आणि कांदा थोडा चिरला होता, कोथिंबीर, ह्याच्यामध्ये थोडेसे हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला टाकला, चवीनुसार मीठ आणि हे सगळं टाकून स्मॅश करून घेतलं आणि पीठ मळेल आपलं जी कणिक असते नेहमीची तर त्याच्यातच थोडंसं हे सगळं स्टफिंग करून पराठे बनवल्यात। बटाटा थोडा जास्त शिजला तर त्यामुळे थोडंसं पातळ दिसते
आणि मग पराठे वगैरे करून मग झालं, जेवण केलं. आज गुरुवार होता त्यामुळं मग माझं तर जेवण नाही, पण विहीला आणि परीला मग थोडं थोडं चारून घेतला. परीला तर आज फर्स्ट टाईम पराठा चारला, तर थोडा थोडा खाल्ला तिने. तर नेक्स्ट टाईम तिच्यासाठी पण बनवत जाईन मी. तर पूजा वगैरे झाली संध्याकाळी गुरुवारची आणि आम्ही इथं निघालेलो मंदिरात. तर पाऊस तर खूप आहेच. आज गुरुवार आहे, मंगळवारपासून पाऊस चालू आहे, ते आजपर्यंत थांबलेलाच नाही आहे. खूप मोठा पाऊस आहे बाहेर चालू. तरी मग आज शेवटचा गुरुवार होता, 5 गुरुवार पूर्ण झाले म्हणून मग मंदिरात गेलो. आणि थोडीशी कपडे वगैरे पण काही घ्यायचे होते, प्लस तेल जे होतं तर ते पूर्ण संपलं होतं घरात. म्हणून मग एवढ्या पावसातही थोडंसं डीमार्टला गेलो, नाहीतर जाणार तर नव्हतो. तर म्हटलं चला अर्ध्या तासात जाऊन यायचं लगेच. मग जास्त तर काही सामान घ्यायचं नव्हतं, मग म्हणून मग मीही गेले होते. तर बिलिंग वगैरेला बराचसाच टाईम लागला, कारण अर्धा तास म्हटलं तर 1 तास कधी होतं ते कळतच नाही. तर 10 वाजलेले, पूर्ण मॉल वगैरे बंद झालेला. नंतर बिलिंग करून आम्ही पडलो बाहेर. आणि पाऊस जो होता तर तो कसा पाऊस होता, तर पाणी वगैरे बघा. दुसऱ्या दिवशी मग इथं परीला द्यायचा होता डोस, तर आणि विहीला पण द्यायचं होतं. तर त्यामुळं मग इथं तयारी वगैरे करून हिच्या पप्पाने पण सुट्टी घेतलेली. तर आम्ही चाललेलो हॉस्पिटलमध्ये, लिफ्टचा वेट करत इथं थांबलेलो. आणि पाऊस पण थोडा थोडा होता. तर गेलो तर एवढं गडबडीनं हॉस्पिटलमध्ये, आणि शेवटी मग हॉस्पिटलमध्ये आज डोस जे होते तर ते बंद होते. मंगळवार आणि गुरुवार चालू होते ना, आज होता शुक्रवार. तर त्यामुळं मग परत आल्यानंतर तेच आहे, ते स्वयंपाक वगैरे केलं, सगळं आवरलं. आता सगळे झोपलेत. आणि हे जे काही सामान आणलेलं तर ते दाखवते तुम्हाला. तर हा टिफिन जो होता तर तो मी विहीसाठी आणला आहे, आणि छान होता. त्या ह्याला 4 कप्पे आहेत. आणि कढई जी होती तर ती घ्यायची तर होती खूप दिवस मला, पण अचानकच आज दिसली. आणि थोडं जास्त सामान पण नव्हतं, मग म्हटलं बिल पण कमी होईल म्हणून मग मी घेतली. थोडीशी महाग आहे, पण ह्याला जे आहे तर ते ट्रिपल लेअर असतात. आणि याच्यात बनवलेलं जे आपण नॉनस्टिक वगैरे वापरतो तर त्याच्यात थोडंसं हेल्दी नसतं ते बॉडीसाठी आपल्या, मग म्हणून ही कढई मी घेतली. तर महागाई थोडी 700 रुपयाची होती. आणि मग जे काही कपडे वगैरे आणलेले माझ्यासाठी पण थोडेसे डेली वेअरसाठीच आणलेत. तर ह्या 2 ते 3 पॅन्ट. आणि प्राईज वगैरे मी यावेळी काही चेकच नाही केलं, फक्त मला कम्फर्टेबल बसतात का नाही पूर्ण एक ट्रायल करून घेतले. त्यामुळे थोडासा आम्हाला उशीर झालेला रात्री. नाहीतर मी जेव्हा पण कपडे घेते, हल्ली 1-2 वर्ष होतं आहे माझ्यासोबत असं की कपडेच चांगले लागत नाही आहेत. मागच्या वेळी तर 2 मिशोवरून मी ऑनलाईन नाईटी वगैरे मागवलेल्या, तर ते यूजही नव्हते केल्या, एकच वेळ घातल्या आणि पूर्ण अशा त्या फाटून गेल्या होत्या. त्यामुळे सगळ्या ट्राय करून बघितल्या आधी आणि मगच घेतले. तर कपडे वगैरे मग इथे 2च टी-शर्ट घेतलेले, जेव्हा मी घालेन तर तेव्हा दाखवेन किंवा सांगेन तुम्हाला. आणि हे लिक्विड जे होतं तर ते आणलेलं होतं. सध्या आता तसंही मी रेग्युलरच यूज करते, कारण कपड्यांचा वास वगैरे येऊ नये म्हणून. आणि छान थोडंसं जरी यूज केलं ना तरी खूप छान स्मेल येतो, त्यामुळे ते यूज करायचंच शक्यतो. आणि मला स्मेल जर आला कपड्यांचा तर बिलकुल सहन नाही होत, त्यासाठी तर मी वापरतेच नेहमी. तर हा टिफिन जो आहे तर तो विहीसाठी घेतला आहे. तर 200 रुपये प्राईज आहे याची. आणि असा खाली एक आणि अशा आतमध्ये वरती 2 कप्पे, म्हणजे काही जर ड्रायफ्रूट्स किंवा छोटंसं असं काही भाजी वगैरे द्यायची असेल तर वरती पण देऊ शकतो, आणि खाली पण भरपूर सारा बसेल. आणि असं 3-4 बोटं असे व्यवस्थित मावतात, एवढा असं खोलगट पण आहे. तर त्यामुळं आवडला मला, छान होता. प्लॅस्टिकचाच आहे पण आता ठीक आहे, कारण जास्त वेळ तर त्याच्यात जेवण वगैरे नसणार आहे, तिचं थोडंसंच असतं. स्टीलचा वगैरे किंवा दुसरा असं ग्लासचा तर ती काय राखणार नाही, त्यामुळे मग घेतला शेवटी प्लॅस्टिकचा. छान होता डबा.
नंतर मग सगळं कढई वगैरेचे स्टिकर जे होते ते प्राईजचे किंवा काय टॅग वगैरे होते तर ते सगळे कपड्यांचे वगैरे ते सगळे काढून मग मी कपडे वगैरे धुवून घेतले. आणि आता परत संध्याकाळी खायला काहीतरी बनवायचं होतं मग म्हणून शेंगदाणे आईनी जेव्हा मागच्या वेळी आलेली होती तर तेव्हा ती घेऊन आलेली आणि हे घरचे होते, थोडेसेच होते, घरी पण शेंगा संपल्यात, मग लास्टच होते हे, म्हणून मग म्हटलं की तिने सांगूनच गेलेली हे मुलींना खायला दे म्हणून. तर आता हे खारे शेंगदाणे बनवते त्याचे मी. तर हे शेंगदाणे मी 1-2 तास भिजत ठेवलेले मिठाच्या पाण्यात आणि त्याच्यानंतर आता कढईत डायरेक्ट मीठ टाकले आणि आता हे शेंगदाणे त्याच्यात टाकून घेतले. तर एकदम भट्टीत जसे होतात तर तशा पद्धतीने हे खारे शेंगदाणे बनवायचे. थोडासा उशीर लागतो, 5-7 मिनटं लागतात असे, पण छान होतात, टेस्ट वगैरे छान येते. आणि हे मी तसेच घातले आणि मग नंतर थोडंसं अजून एक यूट्यूबला व्हिडिओ वगैरे पाहिलं तर त्याच्यामध्ये होतं की आधी उकळून घ्यायचे, 5 मिनटं शिजवून घ्यायचे खाऱ्या पाण्यातच आणि मग नंतर असे फ्राय करायचे. तर मग दुसरे जे होते तर ते त्या पद्धतीनं फ्राय केले मी. आता नेक्स्ट टाईम म्हणजे नेक्स्ट जी बॅच करते ती असे 2 ते 3 वेळ थोडे करत केले फ्राय आणि छान झाले शेंगदाणे पूर्ण. जर तुम्ही करणार असाल तर नक्की ट्राय करून पहा. असे 5 मिनिट खाऱ्या पाण्यात डायरेक्ट शेंगदाणे शिजवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि कापडानं कोरड्या कपड्याने थोडंसं ओलं जे आहे तर ते पुसून घ्यायचे शेंगदाणे असे वरूनच आणि लगेच मिठात टाकून द्यायचे आणि छान असे भाजून घ्यायचे. 5 ते 6 मिनटं भाजले की व्यवस्थित छान लागतात, एकदम क्रिस्पी पण होतात आणि जसे भट्टीत किंवा विकतचे असतात तसेच लागतात ते अगदी टेस्ट. आणि या शेंगदाण्याची स्टोरी सांगायला मला आवडेल. मम्मी जी होती तर ती 4 वाजता उठायची. मी त्यावेळी माझी डिलिव्हरी झालेली होती, मी घरीच होते तिथं आणि मग मला 4 वाजता आंघोळ वगैरे घालायची, माझं सगळं आवरायची, जेवण वगैरे करायची आणि 6पर्यंत मग शेतात जायची, कारण आमच्या शेतात सगळा ऊस होता, शेंगा नव्हत्या. तर त्यामुळं दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मग थोडंसं 10पर्यंत जी होती तर ती शेंगा तोडायची आणि मग 10 वाजता घरी यायची. तर असे करून तिने हे एक असं छोटं पोतं असं शेंगाचं केलेलं होतं. तर त्याच्यातलेच हे शेंगदाणे आहेत तर ते घेऊन आलेली आणि आज कंटिन्यू या मागून ओरडत आहेत, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करताना कदाचित दंगा वगैरे खूप आवाज वगैरे येत असेल तर त्यासाठी सॉरी. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.